गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्ता ही संकल्पना समजून घेतलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला भावना म्हणजे काय आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे अभ्यासायचं आहे. आपण नेहमी शब्द वापरतो की भावना, अमुक अमुक व्यक्तीकडे भावना आहेत, भावना नाहीत, भावना नसलेली व्यक्ती, भावना असलेली व्यक्ती, खूप सजग व्यक्ती, अशा अनेक वेगवेगळी वाक्य आपण बोलताना सहजपणे बोलत असतो. परंतु प्रत्यक्षात भावना म्हणजे काय, भावना म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती नसतं किंवा माहिती असतं, परंतु एक गुंतागुंतीची अवस्था असते. भावना नेमक्या काय आहेत, भावना कशा निर्माण होतात हे आपल्याला प्रत्यक्षात माहिती नसतं. आपल्याकडं भावना असतात, वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, त्याचा अर्थ पण आपल्याला माहिती असतो, परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर भावना ही एक मानसिक अवस्था असते, मनाची अवस्था असते आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर, मनावर होत असतो आणि त्याचा परिणाम इतरांवर पण होत असतो. त्यामुळे भावना म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण आपल्याला जी संकल्पना घ्यायची आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. त्यामध्ये बुद्धिमत्ता आवश्यक आहे, त्याच पद्धतीने भावना देखील आवश्यक आहे. ह्या दोन्ही संकल्पना आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला तिसरी जी महत्त्वाची संकल्पना आहे आपल्या दृष्टीनं ती इथं समजून घेता येईल. भावना ही आजूबाजूच्या परिस्थितीबाबत चेतावणी देणारी एक प्रणाली असते. आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याच्यातून आपल्या मनाच्या भावना वेगवेगळ्या निर्माण होत असतात. त्या विशिष्ट परिस्थितीला आपण ज्यावेळी सामोरं जातो त्यावेळी त्या भावनांचा उगम होतो. आता भावना ज्या निर्माण होतात ती प्रामुख्यानं मानसिक प्रक्रिया असते, मनातून निर्माण झालेली प्रक्रिया असते व त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. केवळ भावना म्हणजे फक्त मनामध्येच निर्माण होतात असं नाही आहे, त्याचा परिणाम जो होतो तो शरीरावर होत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादा राग आला, प्रचंड राग आला, तर राग हा मनामधून येत असतो, परंतु प्रत्यक्षामध्ये आपलं जे शरीर असतं ते त्याला प्रक्षिप्त अशा स्वरूपाचं उत्तर देत असतं. आपलं शरीर थरथरतं, आवाज वाढतो, अशा अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे भावना जरी मानसिक प्रक्रिया असली तरी त्याचा त्याचे परिणाम हे शारीरिक स्वरूपाचे परिणाम होत असतात. मानसिक पैलू काय आहे तर मनाला होणारी तीव्र जाणीव असते. एखाद्या घटनेमुळं मनाला जी तीव्र जाणीव होते किंवा मनामध्ये ज्या प्रक्रिया निर्माण होतात त्याला आपण भावना असं म्हणतो. काही वेळा काही लोक लाजाळू असतात, काही वेळेला प्रेम व्यक्त करण्याची भावना निर्माण होते, परंतु त्याला प्रत्यक्ष आपण ते व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच दोन घटक असतात त्यामध्ये, एक भावनिक घटक असतो आणि दुसरा शारीरिक घटक असतो. भावनिक घटक यातला हा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आणि शारीरिक घटक जो आहे तो त्याच्यामध्ये मानसिक घटकामुळं त्याचा परिणाम जो शरीरावर होतो, त्यामुळं शरीरामध्ये तीव्र बदल होतात, तीव्र जाणीव निर्माण होत असते. उदाहरणार्थ, शारीरिक पैलू कुठले आहेत तर भावनामुळं धाप लागणं, हृदयाची धडधड वाढणं, शरीर थरथरणं, कंप पावणं, घाम येणं, नाडीचे ठोके वाढणं इत्यादी हे पैलू असतात, ते शारीरिक पैलू असतात. आता हे जे का होतात त्या गोष्टी, तर त्याचा मुख्य कारण असतं या भावना ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण होतात त्याचा परिणाम प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या या शरीरावर होत असतो आणि भावना ही शरीराची मानसिक स्थिती जशी असते तशीच या ठिकाणी शारीरिक स्थिती देखील असते. त्यामुळं या भावनावर नियंत्रण आणणं आणि याचं व्यवस्थापनाकरता त्या भावनांचा उपयोग करून घेणं यालाच भावनिक बुद्धिमत्ता असं इथं म्हटलेलं आहे. भावनेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते. भावना म्हणजे मनाचे आंदोलन किंवा अस्वस्थता, मनाची उत्कट अवस्था,
उत्तेजक किंवा क्षोभाची मानसिक अवस्था म्हणजे भावना होय. भावना हा मनाचा खेळ असतो प्रामुख्यानं, मानसिक आंदोलन असतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना वेगवेगळ्या वेळी प्रकट होत असतात. तर या भावना कशा नियंत्रित करायच्या, भावनांना आवर कसा घालायचा आणि भावनांचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेमध्ये अपेक्षित आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे कुठली वेगळी गोष्ट नाही आहे. तर त्या ठिकाणी या ज्या भावना आहेत आणि जी आपली स्वतःची जी बुद्धिमत्ता आहे, या दोन्हींचा संयोग करून त्याचा व्यवस्थापनाकरता उपयोग करून घेणं, यालाच भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आता या ज्या भावना असतात, तर याची आपण व्याख्या बघितलेली आहे. तर अशा अनेक प्रकारच्या भावना मानवी मनामध्ये निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, सर्वसाधारण ज्या भावना आहेत, मी अगदी थोडकी इथं उदाहरण देतो आहे. एक पहिली जी भावना असते, राग आहे. दुसऱ्याबद्दल राग येणं, क्षोभ निर्माण होणं, एखाद्या गोष्टीबद्दल आनंद निर्माण होणं, एखाद्या गोष्टीबद्दल दुःख होणं, चिंता असणं, प्रेम असणं, आश्चर्य असणं, तिरस्कार असणं, मान असणं, अपमान असणं, बेचैन होणं, या सगळ्या वेगवेगळ्या भावना असतात. या भावना वेगवेगळ्या वेळी प्रकट होत असतात. म्हणजेच आपण एकाच मनाच्या अवस्थेमध्ये सातत्यानं दीर्घकाळ राहू शकत नाही. आत्ता समजा मला राग आला आहे, कोणाशी बोलायला लागलो मी आणि प्रचंड राग आला, तर हा जो राग आहे तो फार काळ टिकणारी नसतो किंवा ही भावना फार काळ टिकणारी नसते. लगेच क्षणामध्ये भावना आपल्याला बदलते, आपल्याला आनंद निर्माण होऊ शकतो. लोभ, एखाद्या व्यक्तीबद्दल लोभ असणं, एखाद्या व्यक्तीबद्दल जवळीकपणा असणं, ही ती व्यक्ती भेटल्यानंतर लगेच तुम्हाला तो लोभ निर्माण होतो, जवळीक निर्माण होते. आनंद, एखाद्या व्यक्तीला पाहिलं किंवा एखादी गोष्ट घडली तर आपल्याला आनंद होतो. त्याच पद्धतीने एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला तीव्र दुःख निर्माण होतं. या सगळ्या भावना या कशा आहेत, ह्या मानसिक स्वरूपाच्या भावना असतात. चिंता, भविष्याबद्दल चिंता असणं, इतर गोष्टीबद्दल चिंता असणं, या देखील ही एक मानसिक अवस्था असते. आता या ज्या सगळ्या भावना आहेत, सगळ्या प्रकारच्या भावना आहेत, ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये केव्हा ना केव्हा वेगवेगळ्या वेळी निर्माण होत असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कायमस्वरूपी एखादी भावना नसते किंवा सातत्यानं राहत नसते. तर त्या ठिकाणी सारख्या या बदलत असतात. म्हणजे एखादा अपमान झाला तर आपली मनाची अवस्था वेगळी होते. बेचैनी असेल तर मनाची अवस्था वेगळी होते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला तिरस्कार असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असतं, एखाद्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटतं. ह्या सगळ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना असतात. तर या भावना नियंत्रित कशा करायच्या, हा इथं महत्त्वाचा प्रश्न असतो, महत्त्वाचा पैलू असतो. या सगळ्या भावना टाळता येत नाहीत आपल्याला. व्यक्ती म्हटलं की या सगळ्या भावना आल्या, भावना आपल्याला स्वीकाराव्या लागतात. परंतु एखादी व्यक्ती या भावनांवर नियंत्रण मिळवू शकते, याउलट एखादी व्यक्ती याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. उदाहरणार्थ, काही व्यक्ती रागीट असतात, काही व्यक्ती आनंदी असतात. आनंदी व्यक्ती ही आनंदी कायम का राहते, तर ती स्वतःच्या भावनावर सातत्यानं नियंत्रण आणत असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ही आपण भावनावर घातलेलं नियंत्रण असतं, भावना नियंत्रित केलेल्या असतात आणि प्रत्येक गोष्टीकडं आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतो. त्यामुळं या ज्या भावना आहेत, या भावना आणि आपल्याकडं असणारी बुद्धिमत्ता, या दोन्हींचा संयोग करून भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं, भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणं आणि त्यातून व्यवस्थापन करणं हे इथं आवश्यक असतं. या आधीच्या टर्ममध्ये आपण बुद्धिमत्ता ही संकल्पना बघितली. त्यामध्ये बुद्धिमत्ता ही मानसिक अवस्था असते, मानसिक बुद्धी असते. ही प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळ्या स्वरूपाची बुद्धिमत्ता असू शकते. काही व्यक्ती अतितीव्र स्वरूपाची बुद्धिमत्ता धारण करणाऱ्या असतात, परंतु त्यांची भावनिक बुद्धिमत्ता तितकी असेल असं नाही आहे. आपण आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे. आपण ज्यावेळी एखाद्या व्यवस्थापकीय व्यक्तीचा, उच्च स्थापनावर असणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करतो, त्याच्या भावनांचा अभ्यास करतो, त्यावेळी ती व्यक्ती फार उत्कृष्ट उच्च स्वरूपाची बुद्धिमत्ता असलेली असेलच असं नाही आहे. त्या असतात असं नाही,
परंतु त्याच्याकडं भावनिक बुद्धिमत्ता अधिक असते. म्हणजे 12वीमध्ये फर्स्ट येणारी व्यक्ती, ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट येणारी व्यक्ती ती चांगली व्यवस्थापक होऊ शकेल किंवा जीवनामध्ये उच्च स्थान प्राप्त करू शकेल असं नाही आहे. त्याची बुद्धिमत्ता जरी चांगली असली तरी त्याची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असणं हे गरजेचं असतं. त्या दृष्टीनं भावनिक बुद्धिमत्ता इथं असली पाहिजे आणि त्या नियंत्रित करता आल्या पाहिजेत. भावना आणि बुद्धिमत्ता या संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना समजून घेऊया. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं भावनिक बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असते. भावनिक बुद्धिमत्ताची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते. भावनिक बुद्धिमत्ता ही स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची, त्यांचे मोजमाप करण्याची, भावनांचे नियंत्रण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला प्रेरणा मिळून भावनांचे योग्य व्यवस्थापन करता येते. ही व्याख्या गोलमन यांनी केलेली आहे. तर यामध्ये त्यांनी महत्त्वाचे जे घटक सांगितलेले आहेत ते म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं बुद्धिमत्ता आवश्यक आहे, त्याचप्रमाणे भावना देखील आवश्यक आहेत आणि या दोन्हींचा संयोग भावनिक बुद्धिमत्ता ही इथं आवश्यक आहे. भावना म्हणजे फक्त स्वतःच्या भावना ओळखणे नाही, तर त्या ठिकाणी स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची प्रेरणा ही क्षमता त्या व्यक्तीकडं असली पाहिजे. भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त नाही आहे. भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. ही कशा करता, तर त्या ठिकाणी स्वतःची भावना किंवा स्वतःच्या भावनावर नियंत्रण करणं, स्वतःच्या भावना ओळखणं, त्याचप्रमाणे इतरांच्या भावना देखील समजून घेणं आणि त्यांना प्रेरणा देणं, याला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. आता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये ही बहुघटक बुद्धिमत्ता आवश्यक असते. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हा जो घटक आहे बहुघटक, त्यामध्ये 2 घटक इथं महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही बुद्धिमत्ता असते. एखाद्या व्यक्तीकडं एक क्षमता असू शकते, बौद्धिक क्षमता असू शकते, दुसऱ्या व्यक्तीकडे कार्यात्मक क्षमता असू शकते, तिसऱ्या व्यक्तीकडे आणखी कुठली क्षमता असू शकते. तसं प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तर या क्षमता ओळखणं, कुणाकडं काय आहे, प्रत्येक व्यक्तीकडं कुठल्या कुठल्या बुद्धिमत्ता आहेत, हे माहिती करून घेणं इथं आवश्यक असतं. हा महत्त्वाचा घटक असतो. आणि दुसरा घटक म्हणजे ज्ञानात्मक बुद्धिमत्ता, इंट्रापर्सनल. म्हणजे स्वतःचं ज्ञान, त्या व्यक्तीकडं असणारं ज्ञान. म्हणजे त्या व्यक्तीकडं 2 प्रकारची बुद्धिमत्ता आवश्यक असते. एक, दुसऱ्यांकडं असणाऱ्या क्षमता ओळखणे आणि स्वतःची क्षमता ओळखणे. भावनिक बुद्धिमत्ता हा फक्त घटक दुसऱ्यांच्या बुद्धिमत्तेपुरता किंवा स्वतःच्या बुद्धिमत्तेपुरता मर्यादित नाही आहे. त्या व्यक्तीकडं स्वतःकडं बुद्धी असली पाहिजे, बुद्धिमत्ता असली पाहिजे, इंटेलिजन्स असला पाहिजे. त्याच पद्धतीनं दुसऱ्यांकडं कुठल्या गोष्टी आहेत याची देखील जाणीव त्या व्यक्तीला असली पाहिजे. तर ही भावनिक बुद्धिमत्ता ही बहुघटक बुद्धिमत्ता म्हणून ओळखली जाते. 2 घटक असतात, ते म्हणजे एक आंतरव्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीकडे काय आहे ते पाहणं आणि स्वतःकडं काय आहे ते पाहणं. आता भावनिक बुद्धिमत्तेचे जे वेगवेगळे घटक आहेत त्याची इथं चर्चा करूया. त्यातला जो पहिला घटक आहे तो घटक म्हणजे स्वजाणीव किंवा आत्मजागरूकता. त्या व्यक्तीकडं स्वजाणीव इथं असली पाहिजे. स्वतःमध्ये काय आहे, स्वतःमध्ये स्वयंसिद्ध ज्याला म्हणतो आहे, त्या स्वतःच्या क्षमता ओळखणं आवश्यक असतं. आपल्याकडं अनेक प्रकारच्या क्षमता असतात. असं म्हटलं जातं की माणूस स्वतःच्या फक्त 10% क्षमता इथं वापरतो. जास्तीत जास्त 10% क्षमता स्वतःकडे असणाऱ्या वापरू शकतो. ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तो जास्त त्याच्यापेक्षा क्षमता वापरू शकतो. तर स्वतःकडं कुठल्या क्षमता आहेत याची ओळख करून घेणं इथं आवश्यक असतं. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हा घटक इथं महत्त्वाचा आहे. जसं एखाद्या कॉम्प्युटरमध्ये असतं, आता आपण मोबाईल बघतो आहे, साधं उदाहरण घेऊया. एक मोबाईल असतो,
आपलं फक्त मोबाईल कशावर मोजतो तर रॅम किती आहे, रॉम किती आहे, किती GB आहे, फोटो कसा काढला होतो हे आपल्याला माहिती असतं. परंतु आपण किती मोबाईल वापरतो, बुद्धिमत्ता ह्या एखाद्या मोबाईलमध्ये एवढ्या क्षमता, एवढ्या कार्यप्रणाली असतात की त्यातले जास्तीत जास्त 2 ते 4% कार्यप्रणाली आपण वापरू शकतो. जसं कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये तेच आहे. तुम्ही किती वापरताय तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त 4-5% कार्यक्षमता तुम्ही इथं वापरू शकता. त्याच पद्धतीनं स्वतःची जी बुद्धी आहे, स्वतःची जे मन आहे आणि स्वतःची जी बुद्धी आहे त्यापैकी फक्त आपण 10% बुद्धी जास्तीत जास्त वापरत असतो. बाकीच्या बुद्धिमत्ता किंवा बाकीची बुद्धी आपण वापरत नाही. तर ही स्वतःची बुद्धी वापरणं, त्याची जाणीव असणं इथं भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं स्वतःची बुद्धी, स्वतःच्याबद्दलची जागरूकता असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे भावनिक बुद्धिमत्तेचा तो म्हणजे स्वनियमन किंवा सेल्फ रेग्युलेशन. त्या व्यक्तीकडं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. भावना आहेत, बुद्धिमत्ता आहे, परंतु आपली बुद्धिमत्ता कशाकरता वापरायची, आपण काय करायचं नेमकं, कुठल्या गोष्टी करायच्या, याबाबतीत तुमचं नियमन असलं पाहिजे. त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजे बुद्धी असली तरी चांगल्या कामासाठी वापरणं, योग्य कारणांसाठी वापरणं हे इथं आवश्यक आहे. आणि त्याशी नियमन करण्याची शैली स्वतःकडं असली पाहिजे. म्हणजे बुद्धी आहे परंतु आपण नको त्या ठिकाणी आपण बुद्धी वापरली तर असं चालणार नाही आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ज्यावेळी आपण भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करतो त्यावेळी स्वतःकडं स्वनियमन असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. तिसरा जो घटक आहे भावनिक बुद्धिमत्तेचा तो म्हणजे सामाजिक कौशल्य. प्रत्येक व्यक्तीकडं सामाजिक कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला व्यवस्थापन करायचं आहे, भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची आहे, त्याला समाजामध्ये मिसळणं, समाजामध्ये लोकांशी संपर्क साधणं, त्यांच्या क्षमता जाणून घेणं, व्यक्ती बुद्धिमत्ता जाणून घेणं हे इथं आवश्यक असतं. तर ती व्यक्ती सामाजिक असली पाहिजे, एकलकोंडी असून चालणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थापक व्हायचं आहे तर तुम्ही फक्त स्वतःपुरता, स्वतःच्या घरापुरता विचार करून चालणार नाही, तर समाजामध्ये कसं मिसळता येईल, समाजाशी कॉन्टॅक्ट कसं करता येईल, लोकांचा कसा उपयोग करून घेता येईल याची जाणीव तुमच्याकडं असली पाहिजे. ते कौशल्य तुमच्याकडं असली पाहिजे. तो चौथा जो घटक आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो म्हणजे सहानुभव किंवा सहानुभूती, सहअनुभूती असं म्हटलं जातं. एम्पथी हा शब्द वापरला होतो. दुसऱ्याबद्दल सहानुभव असला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करते आणि इतरांचा विचार करत नाही असं चालत नाही आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणारी आत्मीयता, दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणारं प्रेम, दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणारी अनुभूती याला सहानुभूती, सहअनुभूती असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडं जर संवाद साधायचा असेल, फक्त त्याच्या चांगल्या गोष्टीमध्ये इथं चांगल्या गोष्टी करता त्याच्याशी संवाद साधून इथं चालत नाही, तर त्याच्या काही जाणीव आहेत की त्याच्या काही अडचण आहेत, त्याच्याकडं निर्माण होणारे कुठले प्रश्न आहेत, हे सहानुभूती मार्गानं समजून घेणं आवश्यक असतं. त्या क्षमता त्या व्यक्तीकडं असल्या पाहिजेत. जे भावनिक बुद्धिमत्ता आपण जपत असताना किंवा व्यवस्थापन करत असताना फक्त लोकांचा विचार किंवा लोकांकडून राबवून घेऊन चालत नाही. राबवणं म्हणजे व्यवस्थापन नव्हे किंवा काम करून घेणं म्हणजे व्यवस्थापन नव्हे, तर त्याच्याबद्दल एक अनुभूती प्रकट करणं, त्याला आपलेपणा वाटणं. म्हणजे कामगार आहेत किंवा व्यवस्थापक, जी व्यक्ती व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करते त्या व्यक्तीला त्या व्यवस्थापकाबद्दल आत्मीयता वाटणं आवश्यक असतं आणि हा भाव त्याच्याकडं असला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे प्रेरणा. म्हणजेच व्यवस्थापकानं किंवा भावनिक बुद्धिमत्ता जोपासताना दुसऱ्यांना प्रेरणा देणं हे देखील महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी जरी त्याला माहिती झाल्या तरी देखील प्रेरणा देणं इथं आवश्यक असतं. त्या व्यक्तीनं स्वतःच्या ज्ञानाचा, इतरांच्या ज्ञानाचा वापर करायला पाहिजे. त्याच पद्धतीनं प्रेरणा देखील इथं देणं आवश्यक आहे. तर या प्रेरणा सातत्यानं द्याव्या लागतात. फक्त तात्पुरत्या प्रेरणा, कामापुरत्या प्रेरणा देऊन आवश्यक नाही आहे, पूर्ण नाही आहे. तर त्या ठिकाणी सातत्यानं प्रेरणा देणं, त्या सातत्यानं त्यांना समजून घेणं, सहानुभूती दाखवणं आणि त्यांच्याकडून काम करवून घेणं
हे भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. थोडक्यात भावनिक बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळे घटक असतात. ते म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता,